नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण कोर्टामध्ये हजर झालेले असतात। तर आता प्रिया खूप घाबरत असते। प्रिया म्हणते, नागराज काका काय होईल हो, हा आज अर्जुन कोणता बॉम्ब टाकणार आहे मला काही समजत नाही। तर नागराज तिला फुल कॉन्फिडन्स देतो, हे बघ तू काही काळजी करू नको, तू फक्त तुझ्या निर्णयावर ठाम राहा असं म्हणून तो आता तिला शांत करतो आणि एका ठिकाणी बसवतो। तर आता दुसरीकडे अर्जुन कोर्टामध्ये हजर झालेला असतो। तर तो आता सगळं पुरावे सांगत असतो। तर सगळं पुरावे सांगत असताना त्या ठिकाणी दामिनी म्हणते की अहो सिद्ध झालेलं आहे ना, मग काय परत परत त्याच गोष्टी। तेव्हा आता अर्जुन म्हणतो त्याच गोष्टी करण्यासाठी मलाही काही वेळ नाही आहे, पण माझ्याकडे आहे तेव्हा तर मी सांगतो आहे ना, असं आता अर्जुन म्हणत असतो। आता दामिनी म्हणते की हे बघा, तुम्ही काही या स्टोरीचे रायटरसुद्धा नाही, जो साक्षीने खून केला आहे की नाही हे सिद्ध झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते साक्षीला मध्ये आणू नका, पुढे मात्र लक्षात ठेवा असं आता ती अर्जुनला म्हणत असते। तर आता इकडे महिपत आणि नागराज खुश होतो की आता म्हणजे इथे चांगलंच उत्तर दिलेलं असतं अर्जुनला, त्यामुळे तर आता महिपतला खूप गालातल्या गालात हसू येत असतो। तो आता अर्जुनकडे एकटक बघत असतो। आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, मला मिस साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे। तेव्हा आता लगेच दामिनी ते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझी क्लायंटला बरं नाही आणि तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे ती काही येऊ शकत नाही। तर आता अर्जुन म्हणतो असं आहे का, बरं ठीक आहे चालेल, त्या नाही तर नाही, पण मग मिस प्रिया सुभेदार तर येऊ शकते। तेव्हा तो आता तन्वीकडे बघतो आणि तिला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो। तेव्हा आता मिलॉर्ड म्हणतात ऑब्जेक्शन। तेव्हा आता तिला म्हणजे यायला सांगितलेलं असतं। आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता प्रियाला टेन्शन असतं की अर्जुन काय प्रश्न विचारेल काय नाही, त्याच्यामुळे ती त्याच्याकडे बघते। तर आता महिपतसुद्धा प्रियाला म्हणजे हे करत असतो की जा तू आणि एकदम फटाफट उत्तर दे, तुला जे खोटं बोलता येईल ते खोटं बोल। आता असा सपोर्ट महिपत आणि नागराज तिला देत असतात। तर आता प्रिया विटनेस बॉक्समध्ये आलेली असते। तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्हाला माहितीच आहे की ज्या रात्री खून झाला त्या रात्री तुम्ही तिथे बघत होत्या। तर तो सगळं म्हणजे एक गोष्ट काढत असतो। तेव्हा आता दामिनीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर आता तो विचारतो की साक्षी शिखरे तुमची मैत्रीण होती का आधी? तेव्हा आता ती म्हणते नाही कोणीच नाही, माझी आमची भेट पण नाही, काही नाही। तेव्हा आता अर्जुन म्हणजे ते साफ खोटं बोललेली असते। तर अर्जुन आता त्याच्याजवळचा पेनड्राईव्ह देतो आणि तो जज साहेबांना सांगतो की तुम्ही याच्यामध्ये बघा, हे फुटेज आहे, CCTV फुटेज आहे। तेव्हा आता तो सगळ्यांसमोर ती फुटेज लावतो। तर आता त्या ठिकाणी तारीख देत किती वाजता बसलेले आहे त्या दोघी जणी, साक्षी प्रियाला पैसे देतानाचा व्हिडिओ आहे तो। तर आता सगळेजण एकदम चक्रात पडतात, म्हणजे शॉक बसतो तो महिपतला पण, दामिनीला सुद्धा आणि साक्षीला सुद्धा। तर प्रियाला तर जाऊच द्या, प्रियाला तर अजून जास्त म्हणजे खूप तिच्या पायाखालची जमीन सरकते, तिला आता समजतच नाही काय उत्तर द्यावं काय नाही। तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे काय आहे मग? तेव्हा ती म्हणते हा ते मग ती गोष्टी करत असते, मनातल्या मनात गोष्ट बनवत असते। हो मी गेली होती तिला, पण मला शिक्षणासाठी पैसे हवे होते ना, म्हणून मी तिच्याकडनं पैसे घेतले होते आणि तिने मला पैसे दिले होते। आता ती अशी गोष्ट बनवते, अशा कहाण्या ती सांगत असते, कारण तिच्याकडे काही उत्तरच नसतं। तर आता इकडे अर्जुन म्हणतो हो का, मग टाईम वगैरे तुम्ही आधीपासून मैत्रिणीच होत्या ना? तेव्हा आता प्रिया म्हणते नाही, मला पैशांचं काम होतं म्हणून मी तिच्याकडून पैसे घेतले होते। तर आता इकडे अर्जुन तिला परत एक प्रश्न विचारतो की ज्या दिवशी मिलॉर्ड विलासचा खून झाला त्या दिवशी तेथे साक्षी शिखरे तर नव्हती, यांच्या म्हणण्यानुसार, प्रियाच्या म्हणण्यानुसार तिथे साक्षी तर नव्हती। मग मधुभाऊंनी गोळी झाडली, तर मग राहिलं कोण? राहिलं कोण? प्रिया। मग प्रियानेच तो मेसेज टाकलेला असावा मला असं वाटतं, कारण तो मेसेजची वेळ आणि विलासचा खून झाल्याची वेळ ही एकदम वेगळी होती, कारण खूप वेळानंतर पोलिसांना विलासच्या खूनचा मेसेज आला। तर मंडळी आता या ठिकाणी प्रिया तर खूप मोठी फसलेली असते, तिला काही सुचतच नसतं काय करावं काय नाही। तर आता इकडे महिपत, दामिनीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण दामिनीला माहिती नसतं की अर्जुन एवढा मोठा बॉम्ब फोडणार आहे। सगळं आता
सगळे आता पाहत असतात. तर आता अश्विन म्हणतो काका, रविराज काका काय चाललंय हे नेमकं, कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतं आहे. तेव्हा आता इकडे रविराज म्हणतो मलाही तेच प्रश्न पडलाय, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. तर आता इकडे अर्जुनला फुल कॉन्फिडन्स असतो. तो डायरेक्ट म्हणजे त्याला सगळे त्याच्या हाती सगळे पुरावे लागलेले असतात. त्याच्यामुळे तो सायलीकडे बघून आता गालातल्या गालात हसतो आणि सायलीला खूप आनंद होतो. सायलीसुद्धा हसते. तर आता मंडळी यामध्ये आता प्रिया आता फसलेलीच आहे. तर प्रियासोबत साक्षीसुद्धा, महिपतसुद्धा. तर आता का ते नागराजलाही ओढतात त्यांच्यामध्ये का काय काय माहिती. कारण आता अर्जुनने तर सगळा पुरावा साक्षी थ्रू दिलेला आहे. सगळे पुरावा गोळा करून त्याने कोर्टामध्ये हजर केलेला आहे. त्याने ते मॅसेजचे ते हे सुद्धा कागदपत्रसुद्धा जज साहेबांना दिलेले आहे. त्याच्यामुळे आता प्रिया अजून जाळ्यामध्ये फसलेली आहे. तर आता प्रिया पुढे सुटेल का आणि साक्षीला आणि प्रियाला जेल होईल का हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मग